तुम्हाला यूट्यूबर बनायचं आहे, पण लोकांची भीती वाटते. अहो हीच लोकं तुम्ही चांगलं केलात तरी हसणार, तुम्ही वाईट केलात तरी हसणार. हॅलो, नमस्कार. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही ते नक्की कमेंट्स करून सांगा. आवडले तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आत्ता जर तुम्ही गृहिणी असाल, घरी जॉब करत नसाल, जर तुम्हाला मुलं असतील आणि तुम्हाला बाहेर पडायला ऑप्शन नसेल, तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण की तुमच्यामध्येच मी एक आहे. जेव्हा मला मला 2 बेबी झाले, 2 मुलं झाली, त्यावेळेला माझ्याकडे पण काहीच ऑप्शन नव्हता. म्हणजे कुठेतरी आपलं शिक्षण, आपलं एज्युकेशन, आपला एक्सपिरियन्स जो का असतो, तो कुठेतरी येऊन स्टॉप होतो. कदाचित सगळ्यांच्या बाबतीत ही गोष्ट घडत नसेल, कारण की काही लोकांचं असं असतं, की ती लोकं म्हणजे घरात जास्त फॅमिली मेंबर्स असल्यामुळे मुलांना ठेवून इझिली त्यांचं करियर वगैरे नंतर स्टार्ट करू शकतात. तर करियर बाहेरच जाऊन स्टार्ट करू शकतो असं काही नाही. जर तुम्ही गृहिणी असाल, उत्कृष्ट जेवण बनवणारे असाल, स्वयंपाक करणारे असाल, तर तुमच्यासाठी पण हा प्लॅटफॉर्म एकदम योग्य आहे. जर तुम्ही ॲक्टिंग करणारे असाल, जर तुम्ही डान्सर असाल, एखादी कवयित्री असाल, डान्स गाणारी असाल किंवा अजून एक्सेट्रा म्हणजे तुमच्या अंगामध्ये कोणतीही कला असेल, शिवण क्लास असेल, क्राफ्ट बनवणं असेल, काही असेल, तर तुमच्यासाठी हा प्लॅटफॉर्म एकदम, एकदम, एकदम योग्य आहे. सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल, की अरे मी मोबाईलवरती व्हिडिओ बनवल्या तर मला लोकं काय बोलतील? लोकांचा विचार करू नका. कारण की ज्यावेळेला आपल्या मुलांचं फ्युचर असतं, आपल्याला अडचणी असतात, आपल्यावरती संकट असतात, तेव्हा हीच लोकं आपल्या मदतीला येत नाही किंवा ती लोकं येऊन आपल्याला मदत करणार नसतात. जे काय असतं ते आपल्याला स्वतः करायचं असतं. मग यासाठी आपण स्वतःहून इन्कमच्या दृष्टीने काहीतरी विचार, घरी न बसता काहीतरी विचार केला पाहिजे. आणि मोबाईलवरती व्हिडिओ बनवणं यामध्ये कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम नाही आहे, की त्याच्यामध्ये लोकं काय बोलतील हा विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात म्हणजे मी स्वतः फील केलं आहे किंवा करते, की लोकं बोलण्यापेक्षा ज्यावेळेला तुम्ही सोशल मीडियावरती याल, अशा प्लॅटफॉर्मवरती याल ना, त्यावेळेला तुमच्या घरातले आणि तुमच्या रिलेशनमधले जे लोकं असतात, नातेवाईक असतात, आजूबाजूचे नेबर असतात, सगळ्यात पहिल्यांदा तेच हसायला सुरुवात करतात. कारण की जे हसतात त्यांना प्रत्यक्षात यातलं काही माहिती नसतं किंवा जे बोलतात आपल्याला कमेंट्स करतात किंवा हसतात, त्यांना जर तुम्ही कॅमेऱ्यासमोर 2 मिनिटं बोलायला दिलात, 2 सेकंद बोलायला दिलात, तर त्यांच्याने ते पॉसिबल नसतं. त्याच्यामुळे अशा लोकांचा आपण विचार का करावा? तर लोकांचा विचार नका करू. तुम्हाला करायचंय म्हणून करा. काही ज्या लेडीज आहेत ना, त्या दुसरी काय बोलतील या विचाराने त्यांच्या अंगामध्ये कला असतात, पण त्या सोशल मीडियावरती यायला नाही मागत, की घरातले काय बोलतील, नातेवाईक काय बोलतील, आजूबाजूचे काय बोलतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला तर आम्ही त्यांना फेस कसं करायचं? आपण कोणत्याही गोष्टीचे चुकीचे व्हिडिओ बनवत नाही आहेत. तर मला असं वाटत नाही, की आपण त्यांना फेस करू शकत नाही. आणि थोड्या दिवसांनी हीच लोकं तुमच्याकडे येतील, की तुम्ही व्हिडिओ कसे बनवता, की त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगा, की त्यांना पण हे सगळं करायचं आहे. थोडा वेळ गेला तर सगळं व्यवस्थित होतं. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, की आपण अडचणीमध्ये आहोत, तर आपल्याला इन्कम सोर्स काय पाहिजे याच्यासाठी आपली धावपळ पाहिजे, की नाही आपण हा विचार केला पाहिजे, की लोकं काय बोलतील. आपण लोकांसाठी करत नाही आहोत, आपण आपल्या स्वतःसाठी जगतोय. आता मी व्हिडिओ करते. मी सुरुवातीला माझ्या मिस्टरांना विचारलं, की मला असं करायचं आहे, यूट्यूबवरती व्हिडिओज करायचे. तर त्यांचं काहीच म्हणणं नव्हतं. ठीक आहे, तुला जे आवडते ते कर. जे त्यांना माहिती आहे, की चुकीचं तर काय करणार नाही. त्याच्यामुळे जे आवडते ते कर. सुरुवातीच्या माझ्या खूप जुन्या व्हिडिओ बघाल ना, तर माझ्याकडे मोबाईल पण चांगला नव्हता. आत्ता पण मला एडिटिंग वगैरे काहीच येत नाही. मी जस्ट फक्त व्हिडिओ बनवते आणि शेअर करते. कारण की अजून मला खूप काही या गोष्टी शिकायच्या आहेत ह्याच्यामधल्या आणि मला असं वाटतंय, की मी त्या शिकेलसुद्धा. कारण की मला मला ते करायचं आहे. तर क्लिअरिटी चांगली नव्हती. काही लोकं बोलायला लागले, म्हणजे घरातली बोलायला लागली, की "काय हे करत बसतेस? हा टाईमपास करतेस." ठीक आहे, म्हणजे काही हरकत नाही. आज मी एवढ्या वर्षाची मेहनत आहे. आज माझी Facebookवरती माझं कुठेतरी अर्निंग चालू झालं आहे. आज YouTubeवरती माझे जवळपास 800 समथिंग 800च्या जवळपास सबस्क्रायबर्स आहेत. तर हे सबस्क्रायबर्स असेच नाही झालेत. म्हणजे खूप महिन्यांची, खूप वर्षाची मेहनत आहे त्याच्यामागे, की त्याच्यासाठी मला 1000 सबस्क्रायबर केल्यावर माझं आता YouTube चॅनल पण मॉनिटाईज होईल आणि मला विश्वास आहे, की अजून थोडे दिवस जातील, बट मी ते करू शकते. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे नक्कीच. तर मला सांगण्याचं हे तात्पर्य आहे महिलांना. म्हणजे आता मी काल पण एक Facebookवरती एक व्हिडिओज टाकली होती. तर तिथून पण एक लेडीज ना, म्हणजे अशा कमेंट्स करत होती, की काय ह्या व्हिडिओ असतात. तर मी मुळात मला एक कळत नाही, की एक महिला असून महिलाला सपोर्ट करत नाही. आता माझ्या व्हिडिओमध्ये काही वंगळ असं नसतं, की काहीतरी आपलं येड्यासारखं डान्स केलं, हे केलं, ह्या सगळ्या गोष्टी तर करत नाही आहेत. मग ह्याच्यामध्ये चुकीचं असं काय आहे? तर कदाचित बोलतात ना, की एक महिला पुढे गेलेली कधीच बघवत नाही. हे कुठेतरी खरं असतं. काहीतरी महिला अशा ह्याच्यामधून दाखवून देतात. सगळ्याच अशा नसतात. म्हणूनच मी मनापासून सांगते, की जर तुमच्यामध्ये कुठलं टॅलेंट असेल, तुमच्यामध्ये काही करण्याची असेल, सुरुवातीला जर तुम्हाला फेस नाही दाखवायचं, काही हरकत नाही. कॉन्फिडन्स येईपर्यंत नका दाखवू. पण एकदा तुम्ही स्वतः व्हिडिओज बनवायला लागलात, की तुमची कॉन्फिडन्स लेव्हल वाढेल. हे मी स्वतःवरून सांगते. आणि पुन्हा एकदा सांगते, जर तुम्हाला या प्लॅटफॉर्ममध्ये उतरायचं आहे, तर लोकांचा विचार करू नका. कारण की सुरुवातीला तुम्हाला लोकं हसणार आहेत आणि आजपर्यंत तुम्ही हिस्ट्री बघू शकता, की ज्यांना
ज्यांना लोकं हसले, ज्यांना लोकांनी वाईट कमेंट्स केलेत, ती लोकं आज सोशल मीडियावरती टॉप लेव्हलला आहेत. कुठे स्वतःचे बंगले, 4 व्हीलर ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या. त्यांनी पण खूप लोकांचं बोलणं सहन केलं नसेल का, असं तुम्हाला वाटतंय का? केलंच असणार आहे. तर मला माझ्या बहिणींना म्हणजे माझ्या मैत्रिणींना सगळ्यांना हेच सांगायचं आहे, की सोशल मीडिया वाईट प्लॅटफॉर्म नाही आहे. फक्त आपण त्याचा वापर कसा करायचा, चांगल्यासाठी करायचा की वाईटसाठी करायचा, हे आपल्यावर डिपेंड आहे. तुमच्या हातात मोबाईल आहे, त्याचा चांगला वापर किती करू शकता, त्याचा वाईट वापर तुम्ही किती करू शकता, हे तुमच्यावर डिपेंड करतं, नाही दुसऱ्यांवरती करत आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय येतं, मला माहिती आहे मला काय येतं, माझ्यामध्ये काय क्वालिटीज आहेत आणि मी माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केल्याच्यानंतर अजून काय करू शकते, हे लोकांना माहिती नाही. त्याच्यामुळे ते काय हसतील, ते काय बोलतील यांचा विचार जर मी करत बसली तर आत्तापर्यंत माझे फेसबुकवरती 31,000 फॉलोअर्स नसते आणि यूट्यूबवरती 800च्या जवळपास सबस्क्रायबर्स नसते. तर ह्या गोष्टी पहिल्यांदा माइंडमधून काढा, की दुसऱ्यांसाठी आपण काही करत नाही आहोत. तुम्हाला जर तुम्हाला स्वतःला प्रूफ करायचं तर आजच यूट्यूब चॅनल खोला. फेसबुक प्रोफाईलवरती करू नका. तुमचं सेपरेट फेसबुक पेज खोला जर तुम्हाला गायडन्स पाहिजे असतील. कारण की मी पण शिकते. माझे अनुभव मी तुमच्यापर्यंत शेअर करेन. मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला मी नेक्स्ट कशाबद्दल व्हिडिओ वगैरे बनवून पाठवू का? जर तुम्ही कमेंट्स केलात तर मी नक्की बनवेल. आणि माझे व्हिडिओ आवडतात की नाही हे नक्की सांगा. आणि बॅड कमेंट्स करणाऱ्यांना मी असं इग्नोर करून टाकते. कारण की आयुष्यात पुढे जायचं आहे तर छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करून चालणार नाही आहे. कारण की आपल्याकडे कोणतरी एक वाईट कमेंट्स करते, त्याच्यामुळे 10 पॉझिटिव्ह कमेंट्स आहे त्याच्याकडे आपण इग्नोर करू शकत नाही. सो प्लीज मी सगळ्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की सोशल मीडिया बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला स्वतःला प्रूफ करायला, तुम्हाला अर्निंग करायला आणि लोकांना दाखवून द्यायला की तुम्ही काय आहात. तर अशा मैत्रिणींसाठी की ज्यांना आता लाईफ पुढे जाऊन करिअर स्टार्ट करता येत नाही आहे, बाहेर जाऊन करता येत नाही, त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म एकदम बेस्ट आहे. कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. तुम्हाला याची थोडी तरी गरज पडली की नाही हे नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, यूट्यूबवरती सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती फॉलो करा. सो टाटा बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.